त्यामुळे मनसे असो, शिवसेना असो किंवा इतर पक्ष असो, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. प्रभू श्रीरामाच्या नावाने देशात राजकारण चालते, तर रामाच्या नावानेच आम्ही भांडतोय ना, आम्ही त्यांच्यात तपोवन वाचवणे भांडतोय ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तपोवनाची जागा आणि बकऱ्याची तुलना कसं काय करू शकता? प्रभू श्रीरामावरचं प्रेम आपलं बेगडं नाही आहे, ही दाखवण्याची सर्व पक्षांना खरं तर ही तपोवन आंदोलन एक संधी आहे. अरे बेगडी कोणाचं वृक्ष प्रेम आहे? ते 15,000 झाडे काय एका दिवसात लागले जातात की 8 दिवसात लागले जातात का? जर तुम्हाला तेवढंही माहीत नसेल ना, तर हे बेगडी प्रेम तुमचं आहे, तर तसं काही ढोंग करू नका. ते मला बोलवले तिकडे मुंबईला पर्यावरण मंत्री, 5 मिनिटात रद्द केले, 5 मिनिटात. तेव्हा मित्र झाले आणि हे झाडासाठी पण मी बोलवलं होतं त्यांना. Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नाशिकच्या राजकारणाला नवीन रंग जो आहे तो रोज आपल्याला येताना बघायला मिळतोय. माझ्याबरोबर आत्ता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आणि त्याचबरोबर कार्यकर्ते आहेत आणि एकीकडे माझ्याबरोबर आहेत नाशिककर जे पर्यावरणप्रेमी आहेत, तपोवनाला वाचवण्यासाठी ज्यांनी लढा उभा केलेला आहे ते माझ्याबरोबर एका बाजूला आहेत. आता हे दोन गट खरं तर एकत्र का आलेले आहेत किंवा नाशिककर आणि हे आपल्याला इथे असं तपोवनात का भेटत आहेत, हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. तपोवनाचा मुद्दा हा आत्ताच पेटलेला आहे अशातला भाग नाही आहे. खूप आधीपासूनच पर्यावरणप्रेमी हे कायम सातत्यानं हा मुद्दा जो आहे झाडांचा तो लावून धरतात. आत्ता तुम्ही उमेदवार म्हणून यांना का भेटायला आलेला आहात? ही भेट तुमची आत्ता कशासाठीची आहे? मॅडम, हा इथला आंदोलनाचा हा 47वा दिवस आहे आणि आमची ही पहिली भेट नाही आहे इथे. आमची ही आत्तापर्यंत ही 6वी-7वी भेट आहे. आम्ही इथे स्वच्छता मोहीम पण राबवलेली आहे. आमचे जे पक्षप्रमुख आहे ठाकरे फॅमिली, यांचं पर्यावरणावर एक विशेष प्रेम आहे आणि ह्या गोष्टीला विरोध करण्यासाठी जी हिंमत लागते की इथे जे दंडेलशाही चालू आहे भारतीय जनता पार्टीच्या कडून, प्रशासनाकडून, तर त्याच्या विरोधात उभं राहायची, त्याच्या विरोधात दंड ठोपटायची ताकद ही फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्याच लोकांमध्ये आहे. आज ज्या वेळेला आम्ही आमच्या जो जाहीरनामा आहे त्याच्यातही आम्ही लिहिलेले की आम्ही तपोवन वाचवणारच. आमचे जे पक्षप्रमुख आहेत त्यांनी एक भूमिका स्पष्ट केली होती की नाशिककरांनी तपोवनाच्या बाजूने उभे राहावे आणि नाशिककरांच्या बाजूने आपल्या पक्षाने उभे राहावे. आमचे युवा सेना प्रमुख सन्माननीय श्री आदित्यसाहेब ठाकरे यांचं पूर्ण महाराष्ट्राला पर्यावरणाविषयी प्रेम माहीत आहे. ज्या वेळेला आम्ही सत्तेत होतो, एक सिटी सेंटर मॉलच्या बाजूला एक वडाचं झाड आहे, फार पुरातन असं वडाचं झाड आहे. तिथून उड्डाणपूल जाणार होतं आणि ते वडाचं झाड कापलं जाणार होतं. तर साहेबांच्या कानावर ती गोष्ट साहेब दौऱ्यावर आलेले असताना टाकली गेली आणि साहेबांनी 5व्या मिनिटाला तो प्रोजेक्ट रद्द केला आणि ते झाड वाचवलं. तर आणि आज इथे नाशिकची जी जनता आहे ती रस्त्यावर उतरते रोज सकाळी. इथून तुम्ही ज्यावेळेला इथे बघा, लहान मुलं येऊन इथं खेळतात, इथं भरपूर प्रकारचे सर्व प्रकारचे लोक येतात, शाळेची मुलं येतात, सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व एवढे लोक येऊन सांगतात की नाही तपोवन वाचलं पाहिजे, झाडे कापू नका. तर हे एवढा अट्टहास का करताय? जे माईसाहेब, आता आमचा माईसाहेबलाही विरोध नाही, आमचा साधुग्रामलाही विरोध नाही. ह्या जागेला एक धार्मिक विशेष महत्त्व आहे. ज्या वेळेला पुरातन काळामध्ये साधू संत हे वनात तप करायचे, त्यावरून ह्या क्षेत्राला तपोवन असं नाव पडलेलं आहे. उद्या जर इथं वृक्षतोड झाली, निसर्गाचा प्रकोप झाला तर त्याला कोण जबाबदार असणार आहे? आम्हाला सरळ भारतीय जनता पार्टीच्या लोकांना आणि या प्रशासनाला सांगायचं आहे की तुम्ही म्हणता एक झाड कापलं की आम्ही 10 झाडं बाजूला लावू. आमचं सरळ म्हणणं आहे की तुम्ही एक इथलं माईसाहेब कॅन्सल करा आणि 10 माईसाहेब बाहेर बांधा. आता जे भाजपचे उमेदवार आहेत बडगुजर, आम्ही त्यांच्याकडे जाऊन आलो. त्यांचं असं म्हणणं आहे की जितकी झाडं इथे कापली जाणार आहेत त्याच्यापेक्षा डबल लागवड जी आहे ती आम्ही करू असं त्यांच्याकडनं म्हणण्यात येत आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्याच्यातले बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही करायला सुरुवातही केलेली, बरीचशी लागवड आम्ही केलेलीही आहे आणि असं त्यांचं म्हणणं आहे. तर हे खरं आहे? तुम्हाला काय? नाही, ही एकदम त्यांचं जे प्रेम आहे पर्यावरणाविषयी ते बेगडी प्रेम आहे. त्यांच्या पक्षाचीच ही भूमिकाच कायम अशी राहिलेली आहे की ज्या वेळेला राजकीय काही गोष्टी येते ते फक्त जुमलेबाजीच करतात. आणि बडगुजर भाऊंविषयी बोलायचं तर ते आत्ता आहे ना 2 महिन्यापूर्वी आमच्याच पक्षात होते. त्यावेळेला त्यांचा विरोध या गोष्टीला होता की तपोवन वाचलं पाहिजे. जे आता
भारतीय जनता पार्टीत जातात ते लगेच वॉशिंग मशीनमध्ये धुतल्यासारखे क्लीन होऊन जातात आणि त्यांचे ब्रेन वॉश पण होतो, लगेच ते त्या तिकडच्या पद्धतीने बोलायला लागतात. तर ते जे काय आहे ह्या सगळ्या गोष्टी खोट्या आहे की इकडे 10 झाडं लावणार. आमचं सरळ म्हणणं आहे ना, तुम्ही एक माई सब नका बांधू, 10 माई सब बांधा, परंतु दुसरीकडे बांधा. ओके. तुम्ही आत्ता काय आश्वासन उमेदवार म्हणून दिलेलं आहे नाशिककरांना असेल आणि इथल्या सगळ्या लोकांना? तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्याबाबत? तुम्ही आज उमेदवार म्हणून इथे आलेला आहात, म्हणजे फक्त एक शिवसैनिक म्हणून आलेला नाही आहात, तर उमेदवार म्हणून तुम्ही त्यांना काही आश्वासनं दिलेली आहेत. त्यात काय तुम्ही म्हटलेलं आहे? आपण एका बाजूला म्हणतो पर्यावरण वाचवा आणि दुसऱ्या बाजूला आपण पर्यावरणाची हानी करतोय. मग आपण इथे तपोवनामध्ये तपोवन हे जगाशी जोडलेलं आहे. आपल्या नाशिकमध्ये इतर ठिकाणावरून येणारे लोक हे तपोवनाच्या नावाने येतात, एक तीर्थस्थानाच्या नावाने येतात, एक पर्यटन स्थळ म्हणून येतात आणि हे इथलं पर्यावरण म्हणजे आपलं तपोवनच आहे. आपली रामटेकडी आहे, आपली रामनगरी आहे आणि मग आपण आपल्या तपोवनाला जर तपोवनाच्या ज्या झाडतोडीला पाठिंबा देणं हेच आपलं कर्तव्य आहे एक नागरिक म्हणून. वृक्षतोडीला विरोध करणं असं म्हणायचं का तुम्हाला? हां, वृक्षतोडीला विरोध करणं हे महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपण जबाबदार पण आहे एक नागरिक म्हणून. आणि म्हणून आम्ही ह्या तपोवनाच्या 47 दिवस आंदोलन होऊन सुद्धा इथे अजून काही बदल होत नाही आहेत आणि यासाठी आम्ही ह्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला आलेलो आहे. तुमचं काय म्हणणं आहे याबाबत? म्हणजे आश्वासनं अनेकदा दिली जातात, आश्वासनं खूप लोकांकडनं दिली जातात, अनेक उमेदवारांकडनं दिली जातात, पण ती नंतर आश्वासनं पूर्ण होत नाहीत किंवा नागरिकांचं साधारण हे म्हणणं असतं की ते केलं जात नाही, फक्त निवडणुकीपुरतं हे मर्यादित असतं. तुमचं नाशिककर म्हणून याबाबत काय म्हणणं आहे? ॲक्च्युली काय होतं आहे की नुसते आश्वासनं सभेमध्ये किंवा तुमच्या न्यूज चॅनलला इंटरव्ह्यू देतात त्यावेळेस दिले जातात, पण सत्यामध्ये उतरत नाही. त्यामुळेच आपण ह्या जे उमेदवार आता आहेत, आता इच्छुक उमेदवार किंवा ज्यांना तिकीट मिळाले, प्रत्येक पक्षाचा असेल अपक्ष असेल, आपण त्याच्याकडनं त्यामुळेच ॲफिडेविट घेतो आहे. ॲफिडेविट याच्यासाठी घेतो आहे की ॲफिडेविट घेतल्यानंतर उद्या जर यांनी त्यांचे दिलेले आश्वासनं पाळले नाही तर आपण यांच्या विरोधात आपण कोर्टात जाऊ शकतो. कोर्टात यांच्या विरोधात आपण यांचं ॲफिडेविट देऊ शकतो की यांनी आम्हाला ॲफिडेविट दिलं तर करून आम्ही असं असं करणार आहे, पण त्यांनी केलं नाही, त्यांनी त्यांच्या ॲफिडेविटवर चूक म्हणजे ते त्याच्या विरुद्ध गेलेले आहे, तर आपण कोर्टात केस जाऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मलाही सांगायची आहे की हे सर्व जे राजकारण चालू आहे तपोवनाच्या बाबतीत, हे कुठंतरी नाशिक शहराची ओळख किंवा नाशिक शहराचं नावच बदलत आहे का? कारण की तपोवन हे जे आहे या ठिकाणी प्रभू श्रीराम वगैरे माता सीता असेल राहून गेलेले आहेत. या ठिकाणी त्या रावणाच्या बहिणीचं नाक कापलं गेलं होतं आणि त्या नाक कापल्यानंतर नाशिकचं नाव पडलं आहे. तर तुम्ही हे नाशिक जे नाव आहे हे तुम्ही पुसताय का? किंवा नाशिकची ओळख तुम्हाला पुसायची आहे का? तर आमचा नाशिककरांचा हा जो लढा आहे हा फक्त तपोवनापुरता नाही, नाशिक शहराची ओळख टिकून ठेवण्यासाठी हा लढा आहे. आणि ह्या लढ्यामध्ये सर्व नाशिककर पर्यावरणप्रेमी आणि जे उमेदवार आम्हाला सपोर्ट करताय किंवा जे नगरसेवक होणार आहेत ते आम्हाला सपोर्ट करताय, तर या ठिकाणी आम्ही त्यांचा अभिनंदनच करतो. आणि आम्ही नाशिककरांना आम्ही कुठल्याही पक्षाचा सपोर्टमध्ये नाही आहे, आम्ही कुठल्याही पक्षाच्या विरोधात पण नाही आहे, आम्ही फक्त पर्यावरणाच्या बाजूने आहोत हे सांगतो. आणि जो उमेदवार पर्यावरणासाठी बाजू घेईल किंवा त्याच्या बाजूने उभा राहील आणि ॲफिडेविट देईल, आम्ही नाशिककरांना हीच विनंती करतो, तुम्ही त्याला निवडून आणा. भविष्यात आपल्याला नाशिकचा विकास हा शाश्वत झाला पाहिजे आणि नाशिक हे जे हरित आणि सुंदर नाशिक आहे हेच आपल्याला कुंभमेळ्यात पण ठेवायचं. तुम्ही काय सांगाल? नाही, मला हे सांगायचं आहे, भाऊनी सांगितलं तसं की आदित्य ठाकरे जे मुद्दा घेतले तुम्हाला आठवण आहे वडाचा झाडाचा, त्याच्या अगोदर अंजनेरीला रस्ता बनवणार होता, ते मुद्दा मी घेतला. ते मला बोलवले तिकडे मुंबईला पर्यावरण मंत्री, 5 मिनटात रद्द केले, 5 मिनटात. तेव्हा मित्र झाले आणि हे झाडासाठी पण मी बोलवलं होतं त्यांना. आम्ही कुठल्या पार्टीच्या नाही. मी वाजे साहेबांना पण सांगितलं, गोडसे हरला आमच्यामुळे, आमच्या लॉबी आहे, आमच्याकडे 1.25 लाख वोट आहे पर्यावरणप्रेमीच्या, आम्ही त्यांनाच वोट देणार जे पर्यावरणच्या हे संदर्भ करणार, दुसरा कोणाला आम्ही वोट करणार नाही. म्हणून आम्ही हे ॲफिडेविट विचारले. आणि मी बघितलेलं आहे एक, जसं तुम्ही म्हणते ठाकरे फॅमिली खूप सपोर्ट करतात. मी आरेमध्ये होता मुद्दामध्ये, अंजनेरीच्या मुद्दामध्ये मला सपोर्ट केले आणि वडाचं झाड होता तेव्हा केले. पण मग इतक्या वर्षांमध्ये इथे का दिसलं नाही की गेल्या 10-15 वर्षांमध्ये किंवा 17मध्ये सुद्धा शिवसेनेच्या पाठीशी का नाशिककर उभे राहिले नाहीत? जर इतकं त्यांच्याकडनं पर्यावरणासाठी गोष्टी केल्या जात होत्या तर मग कुठे शिवसेना कमी पडली? तुम्हाला एक सांगतो उदाहरण आहे ना, वाजे साहेब आले, कुठून आले? तेव्हा BJP टॉपमध्ये होते, तरी वाजे साहेब आले. कशाला आले? मी वाजे साहेबांना सांगितलं आपण पर्यावरण सांभाळू, नाशिकला सांभाळू,
शिवसेना ऑटोमॅटिकली येणार. आता भाजपमध्ये मी पॉलिटिकल माणूस नाही, तरी मी सांगतो देशात खूप वाट लावलेलं आहे निसर्गाचा. आरावली घ्या, तुम्ही कुठेही घ्या, हिमाचल, ते खूप ठिकाणी मी किती नाव घेणार, एक दिवस होणार, तेवढा त्यांनी प्रॉब्लेम केलेला आहे. आम्हाला ते नको. ह्याच लाईनवरती आणखीन एक मुद्दा समोर येतो की आता शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे हे सुद्धा एकत्र आलेले आहेत. म्हणजे मुंबईमध्ये युती झालीच आहे, नाशिकमध्ये सुद्धा तुम्ही एकत्र लढताय. तर ह्या गोष्टीचा खरंच किती फरक पडेल तुम्हाला ॲज अ मतदार, की राज ठाकरेंनी सुद्धा मला वाटतं अनेकदा गोदावरीचा प्रश्न जो आहे तो लावून धरलेला होता, नद्यांचा प्रश्न त्यांनी लावून धरलेला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं आता तपोवनाचा मुद्दा लावून धरला जातोय. नाशिककरांनी त्यांना 2012 ते 17 ऑलरेडी एकदा संधी देऊन झाली आहे आणि आता परत तुम्हाला वाटतं की या बंधूंच्या या अलायन्सला एकदा संधी द्यायला हवी? मी पॉलिटिकल स्टेटमेंट नाही देणार, पण आमचं पूर्वीपासून म्हणणं आहे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ द पॉलिटिकल कोणी पक्षाचे असले तरी आमचं एकच म्हणणं आहे की तपोवन वाचायला जो कोणी समोर येईल आणि खऱ्या अर्थाने मदत करेल त्यांचे आम्ही आहोत, त्यांना आम्ही मदत देणार. आणि तेच आम्ही आव्हान प्रत्येक नाशिकरांना करतो आहे. त्यामुळे मनसे असो, शिवसेना असो किंवा इतर पक्ष असो, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. पण उत्स्फूर्तपणे आदित्य ठाकरेंचा जो रेकॉर्ड आहे, ज्यांचं ते निसर्ग प्रेम आहे, त्यांनी त्या दिवशी आम्ही इथे आलो त्यांनी सांगितलं आणि आता तुम्ही सगळे बघितले की एक्सपिरियन्स काय सांगितले, तो एक विश्वास आहे की जर पार्टी आली तर ते होईल. पण पॉलिटिकल स्टेटमेंट देणार नाही परत. जर असं नाही झालं तरी आम्हीच असू की त्यांच्या विरुद्ध आम्ही परत उभे राहू. नितेश राणेंनी हे जे काही वक्तव्य केलेलं आहे त्यांना पहिले हिंदू धर्म काय आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. आज काही दिवसाचाच हिंदू धर्माचा जो त्यांनी बुरखा घातलेला आहे, याच्या आधी ते काँग्रेसमध्ये होते, मग त्यावेळेस त्यांचं हिंदुत्व कुठे होतं? बरं, दुसरी गोष्ट, हिंदू धर्माचा बेस काय सांगतो? पंचमहाभूतांची पूजा करायला सांगतो. आपण झाडाची पूजा करतो, आपण मातीची पूजा करतो, आपण जलाची पूजा करतो, आपण वायूची पूजा करतो, आपण अग्नीची पूजा करतो. मग हे काय आहे? म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की नाशिकमध्ये जर सत्ता बदल खरंच झाला, की उद्या जर खरंच शिवसेना मनसे यांची सत्ता आली, त्यांचे महापौर बसले, तरी तपोवनासाठी फक्त एवढंच, हा एकच लढा देणं हे इनफ आहे का तपोवन वाचवण्यासाठी? नाही, हा लढा ही सुरुवात आहे. एक लक्षात घ्या, आज नाशिकच्या तपोवनविषयी जो लढा आहे हा नाशिकसाठी नाही, हा महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी एक उदाहरण आहे. आज बघतोय आपण की आज आरवली असेल किंवा हसदेव असेल, अनेक ठिकाणी वृक्षांचं तोड चाललेली आहे. तर हा जो लढा आहे हा एक लोकांना उदाहरण झालेलं आहे की ह्या आंदोलनाची दखल घेतो आपण प्रत्येक वेळेस. आणि हे आंदोलन जोपर्यंत तपोवन वाचलं किंवा एक GR निघत नाही की आपण ह्या ठिकाणी आम्ही माईसाब किंवा तपोवन ते वृक्ष तोडणार नाही, आम्ही आहे तशीच राहू देणार आहे. आणि जो माईसाब नाशिक शहरात, जसं आत्ता बोलले उमेदवार की 10 तुम्ही माईसाब करा, तर नाशिक शहरात कुठे करा. आणि आमचं पण म्हणणं हेच आहे की माईसाब कॅन्सल नका करू तुम्ही. माईसाब नाशिकमध्ये दुसरीकडे करा. नाशिकमध्ये भरपूर जागा आहेत का जिथं वृक्ष नाही आहेत. आपण समोर बघतो इथं मोठा ST डेपो आहे, त्या ठिकाणी करा तुम्ही. ते तुमचीच जागा आहे ना ती पण, तर त्या ठिकाणी तुम्ही करा. हे वृक्ष ॲज इट इज राहू द्या. आणि दुसरा मुद्दा तुम्ही त्यांना विचारा नितेश राणेंबद्दलचा. नितेश राणे बोलतो, त्याच गोष्टीकडे मी येणार होते की तपोवनावरनं हे राजकारण केलं जात आहे, हे हिंदुत्वाचा मुद्दा, हे सगळं म्हणून ही गोष्ट जी आहे ती फिरवली जाते असं तुम्हाला वाटतं? आता मला सांगा, माझं नाव अमित कुलकर्णी आहे, मी हिंदू नाही आहे का हो? तर मी हिंदूच आहे ना. मी झाडांसाठी म्हणतोय, मग मला सांगा, मी प्रभू श्रीरामाच्या तपोवनासाठी म्हणतोय ना. मग तुम्ही हिंदुत्ववादी का आम्ही हिंदुत्ववादी आहे? प्रभू श्रीरामाच्या नावाने देशात राजकारण चालतंय, तर रामाच्या नावानेच आम्ही भांडतोय ना. आम्ही त्यांच्याच तपोवन वाचण्यासाठी भांडतोय ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तपोवनाची जागा आणि बकऱ्याची तुलना कसं काय करू शकता? प्रभू श्रीरामाची तुम्ही त्या जिथं अस्तित्व होतं, जे वास्तव आहे त्यांचं, तुम्ही त्याची तुलना बकऱ्याबरोबर करताय. आणि मला एक सांगा, बकरी किंवा बकरा जे काय ते कशावर जगणार हो? त्याला झाडं लागणार नाही का? मग ते झाडं जर नाही राहिले तर तुमचे बकरे कसे जगणार? म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही ते मारताच आहे तुम्ही पण. आम्ही उलटून ते बकरे पण वाचवण्याचं काम करतोय. आणि आमचं तपोवन श्रीरामाचा जो विषय किंवा श्रीरामाची जी भूमिका आहे ते राहिले, आम्ही त्याच्यासाठी तुम्ही हा विचार करावा की हिंदुत्ववादी नक्की कोण आहे. प्रभू श्रीरामावरचं प्रेम आपलं बेगडं नाही आहे, ही दाखवण्याची सर्व पक्षांना खरं तर ही तपोवन आंदोलन एक संधी आहे. जसं अयोध्येमध्ये जन्मभूमीमध्ये प्रभू श्रीरामाचं भव्य मंदिर आपण सर्वांनी मिळून बनवलं, तर या पावन तपोवन नगरीत ज्याच्यात प्रभू श्रीरामचंद्रांचा अधिवास होता, त्या अधिवासात आम्ही काय मागणी करतोय? जे 50-54 एकर फक्त आता वनाची तपोवनात नाशिक महानगरपालिकेकडे जी जागा शिल्लक राहिली, सगळं जागा आता खाऊन चुकलेलं आपण. फक्त 54-50 एकर वन प्रभू रामासाठी आपण सोडू शकत नाही का? हा एक मुद्दा आहे. मुद्दा 1800 झाडांचा नाही आहे. मुद्दा आहे
की आपण प्रभू रामाचं जे वन आहे ते वन तपोवनात वन का नसावं, तर तपोवनात वन असावं. हा वनासाठी, प्रभू रामाच्या पावन वनासाठी हा लढा आहे. आणि ह्या तपोवन हा 54 एकरचा नाही, तर आम्हाला हे तपोवन वाढवायचं आहे. आता तपोवनाबरोबर तुम्ही बघत असाल ही कपिला नदी आहे, बाजूलाच कपिला नदी आहे. नाला, त्याला नाला घोषित केलं, त्याची नोंद नाही आहे नदी म्हणून. तिथं गोदावरीची अवस्था काय झाली. जे साधू लोक येतात ते साधू लोक कसली अपेक्षा करतात, आम्हाला AC टेंट मिळेल का. ते कसली पाणी करतात, टेंटची पाणी करतात. म्हणजे असं दाखवलं जातं आहे की साधू लोक टेंटची पाणी करतात. तुम्ही बघा इथं पर्णकुटी बांधली आहे, तर अनेक साधू आले, तर आम्हाला ही पर्णकुटीच आवडते, त्यांना तसंच राहणं त्यांना आवडते. पण ज्या गोदावरीचे जे आज प्रदूषण आहे त्याची हजारो कोटी रुपये त्याच्यावर खर्च केली जात आहे, तर त्या गोदावरीचा अशा प्रदूषित पाण्यातच आपण साधू संतांना आंघोळ घालणार आहेत का, याच्याकडे खरं लक्ष द्यायची जास्त. याच्याकडे कोण लक्ष देईल असं वाटतंय तुम्हाला? काय केलं गेलं पाहिजे म्हणजे या गोष्टीकडे लोकांचं, नाशिककरांचं लक्ष वळेल आणखी आणि काहीतरी बदल दिसेल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजकारण बाजूला ठेवून सगळ्यांना एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की आपण सर्व मानव प्राणी हा निसर्गाचा भाग आहोत. आपली जबाबदारी आहे की निसर्ग वाचवावा. हा फक्त तपोवनाचा प्रश्न नाही आहे, आपल्या घराबाजूच्या हवेचा, झाडांचा, पाण्याचा, जमिनीचं प्रदूषण आहे. आणि प्रदूषण म्हणजे जे आपण जे पोल्युशन शब्दाने जे काय समजतो तसं नाही, आपलं वैचारिक प्रदूषण आहे का. मग राजकीय लोक फक्त राजकीय प्रदूषणसुद्धा करतायत का, हा सर्वांगीण विषय आहे. आणि त्यामुळे आम्ही थोडक्यात बोलतो की आम्हाला इथे राक्षस नको, ऋषी आहेत ज्यांचे विचार शुद्ध आहेत, ज्यांना चांगले कंपनं देता येतात, ज्यांना चांगलं इथे हरिपाठसुद्धा झाला. त्या दृष्टिकोनातनं प्रदूषण म्हणजे हे कुठल्याही दृष्टिकोनातनं प्रदूषण आपल्याला नको आहे. तपोवनाचं नाव गायब करणं हे खूप आधीपासून काही पिढ्यांनासुद्धा माहिती आहे. मग याच्यावर कोणी का बोललं नाही. आज गोदावरी नदीमध्ये अनेक कुंड आहेत, तिथे खालती जाऊन बघा, सध्या काम चालू आहे. म्हणजे तुम्हाला तिथे पूर्ण खालती स्विमिंग टँक केल्यासारखं झालेलं आहे. मग नैसर्गिक कुंड गेले कुठे, अरुणा नदी कुठे, वरुणा नदी कुठे, सरस्वती नदी कुठे, कपिला नदी कुठे, जिथे तुम्ही संगम आणि ज्या कुंभमेळ्याचं नाव तुम्ही घेत आहेत, ज्या कुंभमेळ्याचा तुम्ही बेस किंवा जो कुंभमेळा ज्यावर आधारित आहे त्या नैसर्गिक गोष्टीच नाही आहेत, त्या मुद्दा सोडून तुम्ही राजकारण करताय, तर मग हे प्रदूषण तुम्ही का वाढवता आहात? मी ते घेऊ फक्त तुमच्याकडनं 1 मिनटं. हां, तर यांच्या हातात म्हणजे हे खरं तर सगळ्याच पर्यावरण प्रेमींनी आपण आंदोलनं बघितलेलंच आहे गेल्या अनेक दिवसांपासून. याच्यावर असं लिहिलं आहे की राक्षस नको, ऋषी हवे, प्रदूषण नको, तपोवन हवं. आता तुम्ही उमेदवार इथे आहात म्हणून मी तुम्हाला आज ऑन कॅमेरा हे विचारते, तुम्ही यांना ॲफिडेव्हिट लिहून देताय, आत्ता तुम्ही त्यांना काय आश्वासनं देणार आहात? एक पटकन एकेका वाक्यात तुम्ही सांगा की तपोवनासाठी म्हणून तुम्ही काय करणार आहात, एकेका वाक्यात सांगा. आम्ही आज राजकारण म्हणून इथे आलेलो नाही. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, ज्या लोकांचं इथं 47 दिवस झाले उपोषण चालू आहे, त्यांना आम्ही 4ही उमेदवारांनी प्रभाग क्रमांक 2च्या वतीने जाहीर पाठिंबा दिला आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा ते बघू पॉम्पलेट. ठीक आहे, कळलं. हां, तुम्ही सांगा. प्रभाग क्रमांक 2मधील आम्ही सर्व उमेदवार आम्ही इथं पहिल्यापासून आम्ही चंग बांधलेलंच आहे की आम्ही तपोवनामध्ये वृक्षतोड होऊ देणार नाही. परंतु आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने मी तुम्हाला एक शब्द देतो की नाशिककरांनी आम्हाला साथ दिली. आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही या तपोवनातील एकही वृक्षाची तोडछोडा, एक फांटी पण तोडू देणार नाही. पर्यावरण वाचवा, संरक्षण करा. पर्यावरण वाचलं तर तुम्ही स्वतःचं संरक्षण होणार आहे. तुम्ही त्याच्यामुळे तपोवनातले जे वृक्ष आहेत ते कुणीही त्याला हात लावणार नाही, याचे प्रयत्न आमचे राहतील. प्रथमतः पर्यावरण म्हणजे जनतेचा ऑक्सिजन त्याला आम्ही जर 4ही उमेदवार, आमचा शेवटपर्यंतचा मुद्दा हाच राहणार आहे का आम्ही त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे हां, एक मला असं सांगायचं होतं की नितेश राणेंनी जे बकरा कत्तल आणि वृक्ष कत्तल, त्यांना सांगा बकरा काय ऑक्सिजन देत नाही, हा वृक्ष म्हणजे आपला श्वास आहे, श्वास. आणि वृक्ष हे श्वास देतात, आपल्याला ऑक्सिजन देतात, त्यामुळे आपण इथे जीवन जगतो. त्यानंतर आमचं एक दुसरं ऑब्जेक्शन असं आहे, त्यांनी आम्हाला नास्तिक म्हणून बोललेलं आहे. नास्तिकचा अर्थ काय होतो? नास्तिकचा अर्थ होतो की जो कोणी देवाला मानत नाही. अरे पण आपल्या हिंदू परंपरेनुसार किंवा मी हिंदू वगैरे असं काय म्हणत नाही, ह्या वृक्ष म्हणजेच आपले देव आहेत.
आणि ह्या वृक्षावर राहणारे जे पक्षी, त्यांची छोटी छोटी पिल्लं, कीटक असतील, सरडे असतील, फुलपाखरं असतील, तर यांच्यामध्ये आम्ही देव म्हणतो. तर आम्हाला तुम्ही नास्तिक कसे म्हणतात? आणि आम्हाला असंही म्हटलं जातं की यांचं वृक्षप्रेम हे बेगडे आहे. अरे बेगडी कोणाचं वृक्षप्रेम आहे? ते 15,000 झाडे काय एका दिवसात लागले जातात की 8 दिवसात लागले जातात का? जर तुम्हाला तेवढंही माहीत नसेल ना, तर ते हे बेगडी प्रेम तुमचं आहे, तर तसं काही ढोंग करू नका. काय आश्वासन देताय तुम्ही पक्ष म्हणून यांना? पक्ष म्हणून जे आमचे जे पक्षप्रमुख आहे उद्धवसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजसाहेब ठाकरे यांनी पूर्णपणे हे सांगितलं आहे का कुठल्याही परिस्थितीत झाडं तोडली जाणार नाही. तुमच्याबरोबर मनसे पण आहे या सगळ्यामध्ये? मनसेचा पण तुम्हाला पाठिंबा आहे? 100% पाठिंबा आहे. आम्ही खोपकर पण येऊन गेलेले आहे आणि नेते नाही म्हणत मी, म्हणते कार्यकर्ते स्थानिक पातळीवरचं सांगा. स्थानिक पातळीवर पण पाठिंबा आहे. आमचं मागे आंदोलन पण झालं होतं इथं शिवसेनेच्या माध्यमातून हे मनसेकडनं सुद्धा हेच आश्वासनं आहेत तपोवनासंदर्भात पर्यावरण प्रेमींना, आणि शिवसेनेकडनं पण हेच आश्वासन आहे. त्यामुळे एकंदरीत आपण बघितलं तर आज पर्यावरण प्रेमी असतील, कार्यकर्ते असतील, हे सगळे एकत्र आलेले आहेत. आणि शेवटी मुद्दा आहे की तपोवन वाचवा हे जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे कोणीही या तपोवनाचं राजकारण करू नये, त्याला एक राजकीय वळण देऊ नये, राजकीय रंग देऊ नये, ही यांची साधी अपेक्षा आहे. की तुमच्याकडे अनेक इतर ठिकाणं आहेत जिथे तुम्ही हे करू शकता, जिथे तुम्ही साधुग्रामसाठी गोष्टी करू शकता, तर तुम्हाला झाडं तोडून ते का करायचं आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि हा एकमेव प्रश्न आहे. म्हणजे याच्या पलीकडे पर्यावरण प्रेमींचं कशाला विरोध आहे तर अशातला काहीच भाग नाही आहे. त्यांचं हे म्हणणंच नाही आहे की तुम्ही इथे कुंभमेळा करू नका किंवा तुम्ही इतर ज्या गोष्टी आहेत त्या हिंदू धर्माच्या किंवा कुठल्याही धर्माच्या मुळात करू नका, असं म्हणणं नाही आहे. फक्त हेच आहे की पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये. आणि त्यासाठीच आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांकडनं कार्यकर्त्यांनी सुद्धा येऊन ती आश्वासनं दिलेली आहेत, ऑन कॅमेरा आश्वासनं दिलेली आहेत. सो ती आपण आश्वासनं त्यांच्याकडनं घेतलेली सुद्धा आहेत. सो बघूया काय होतंय निवडणुकांमध्ये. आणि ही निवडणूक नाशिकला एक नवीन चेहरा देते, नाशिकला खरंच एक स्मार्ट सिटी करते आणि एक स्पिरिच्युअल आणि पर्यावरणाचा बॅलन्स नाशिकला साधता येतोय का, येणाऱ्या जो कोणी पक्ष ते निवडून येईल त्यांना साधता येतोय का, हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन मंदार चव्हाणसह देवयानी येदलाबादकर, मुंबई तक, नाशिक.